gentlemen, this is Advocate Madhur Pofre again on behalf of Edunation Speakers Academy. आज आपण एका अशा प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतोय की जो प्रॉब्लेम जनरली प्रत्येकाला फेस होतो. जर तुमची इंग्लिश वीक असेल तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम तुम्हाला आहे, आणि जरी इंग्लिश चांगली असेल तरी हा सिमिलर प्रॉब्लेम किंवा ह्या प्रॉब्लेमचं कुठलं तरी व्हेरियंट तुम्ही नक्कीच फेस करताय. नाव लेट मी ॲड्रेस द प्रॉब्लेम फॉर यू. द प्रॉब्लेम इज, सर, जेव्हा मी एकट्यामध्ये माझ्या स्वतःशी इंग्लिश बोलत असतो किंवा डोक्यात इंग्लिशमध्ये विचार करण्याचा प्रयत्न करतो, जे मी टेक्निक्स माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितले होते. इफ यू हॅव नॉट वॉच द व्हिडिओ सो फार, देर इज अन आय बटन, चेक इट आउट. तर त्यामध्ये मी काही टेक्निक्स सांगितल्या होत्या. तर असं असू शकतं की सर मी स्वतःशी बोलताना, विचार करताना, लिहिताना इंग्लिशमध्ये खूप कॉन्फिडंट असतो, सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे समजा उद्या काहीतरी मला सेमिनार द्यायचा आहे, उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे, उद्या इंटरव्ह्यू आहे किंवा 4 लोकांसमोर स्पीच द्यायची आहे, व्हॉट एव्हर. तर जेव्हा मी प्रिपेअर करतो, आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. बट व्हेन आय गेट आउट अँड व्हेन आय गेट इन फ्रंट ऑफ सम पीपल, राईट, 4-5 लोकांसमोर, 10, 15, 20, 50 लोकांसमोर जेव्हा मी असतो, किंवा HR समोर जेव्हा मी बसलेला असतो, किंवा माझ्या बॉस समोर जेव्हा मी बसलेला असतो, किंवा जी कुठली सिच्युएशन, उद्या माझी डेट आहे, माझ्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड समोर मी बसलेला असतो किंवा असते, त्यावेळेला मी जे डोक्यात ठरवलेलं आहे ते काही माझ्या तोंडातनं निघत नाही. त्यावेळेला अचानक योग्य शब्द सापडत नाहीत, त्यावेळेला मी ठरवलेले सेंटेन्सेस बाहेर पडत नाहीत, त्यावेळेला सेंटेन्सेस नवीन फॉर्म होत नाही, आणि समोरच्याला हे इम्प्रेशन येतं की शेवटी मला इंग्लिश येत नाही, आणि त्यामुळे इंग्लिश बोलणं आता मी पूर्णपणे टाळतोच. हा प्रॉब्लेम प्रत्येकाला फेस होतो, येस ऑर नो, राईट. तर ह्याच प्रॉब्लेमचा एक सायंटिफिक, अतिशय योग्य, मी स्वतः वापरलेलं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि हे सोल्युशन आय गॅरंटी यू, जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला, जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिपेअर करताना कॉन्फिडंट असाल आणि नंतर बोलताना तो कॉन्फिडन्स येत नसेल, तर गॅरंटीड तुमचा तो प्रॉब्लेम काही दिवसांमध्ये सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. So let us get down to the solution part after this short introduction video. सो येस, प्रॉब्लेम एकदा रिपीट करूया. प्रॉब्लेम काय आहे की साहेब, मला बोलताना, प्रिपेअर करताना काही प्रॉब्लेम नाही आहे, स्वतःशी बोलताना काही प्रॉब्लेम नाही आहे, कुणासमोर तरी बोलताना किंवा कुणासोबत बोलताना प्रॉब्लेम येतो. तर आता बघा, पहिली गोष्ट, एक छोटीशी टेक्निकल सायकोलॉजिकल गोष्ट आहे की देर इज अ डिफरन्स बिटवीन फिअर अँड फोबिया. आर यू गेटिंग माय पॉईंट? फिअर हॅज लॉजिकल बेसिस, आणि त्याच्यामुळे फिअर एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला असेल, भीती एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला असेल, तर ती काढून टाकण्यासाठी खूप साऱ्या सायकोलॉजिकल किंवा मेडिकल टेक्निक्स आहेत की ज्या तुम्हाला हेल्प करू शकतात त्या फिअरमधनं बाहेर पडण्यासाठी. आय एम नॉट गोईंग इन टू दॅट पार्ट, बिकॉज तुम्हाला इंग्लिशची जी भीती आहे दॅट इज नॉट फिअर, दॅट इज फोबिया. आता फोबिया हा काय प्रकार असतो? फोबिया इज जस्ट सायकोलॉजिकल, देर इज नो लॉजिकल बेसिस बिहाइंड इट. फोबिया असा असतो की ज्याला काही तर्क नाही आहे, तो का बरं तुम्हाला त्या गोष्टीची भीती वाटते याचं कुठलाही तर्क नाही आहे, याचं कुठलंही कारण नाही आहे, बस ती वाटते तुम्हाला. आता त्याचे काही रिझन्स असतात, त्यापैकी एक छोटंसं रिझन बऱ्याच जणांना कॉमन असतं, ते म्हणजे प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. एखाद्या गोष्टीचा फोबिया असण्याचं कारण असतं किंवा फोबिया तयार होण्याचं कारण बऱ्याच जणांना असतं की प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस खूप खराब आहेत. अगोदरच्या वेळेला जेव्हा मी ती गोष्ट केली होती तेव्हा माझ्यासोबत ना खूप वाईट घडलं, आणि म्हणून आता मला ती गोष्ट मी कधीच करू शकत नाही आयुष्यात. आय एम कन्व्हिन्स्ड. फॉर फिअर आणि फोबियामध्ये फरक काय लक्षात घ्या. फोबिया म्हणजे काय असतो की त्याला काही तर्क नाही, त्याला काही लॉजिक नाही. जर 10 लोक माझ्यासारखेच ते करतायत आणि मी करू शकत नाही आहे, ह्याचा अर्थ तो फोबिया आहे फक्त. ओके. फिअर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जंगलामध्ये मोकळा वाघ आहे आणि तुम्ही त्याच्यासमोर आहात आणि तुम्हाला भीती वाटते, दॅट्स फिअर, बिकॉज दॅट्स लॉजिकल. तो वाघ आहे, तो तुम्हाला हर्ट करू शकतो आणि जगातल्या प्रत्येक माणसाला त्याची भीती वाटणार आहे, असं नाही की ती मला एकट्याला वाटते, तर दॅट्स फिअर. परंतु फोबिया इज लाईक, वाघाच्या चित्राला सुद्धा मी घाबरतो, त्याला काही लॉजिक नाही आहे, राईट? आलं लक्षात? तर फोबिया इज इलॉजिकल. तुम्हाला इंग्लिशचा फोबिया आहे, तुम्हाला इंग्लिशची फिअर नाही आहे, हे पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि मग फोबियामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक काम करायचं असतं, जी एक सायकोलॉजिकल टेक्निक मी आता तुम्हाला सांगणार आहे, अँड आय गॅरंटी यू दॅट इज गोइंग टू हेल्प यू.
फक्त तुम्हाला ती एक्झॅक्टली जशाला तशी फॉलो करायची असते. आणि त्यानंतर मी स्वतःवरती इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी ही टेक्निक वापरलेली आहे. आणि इट इज सायकॉलॉजिकली सायंटिफिकली प्रूव्हन, राईट. असं नाही की आय एम जस्ट स्पीकिंग वॉट एव्हर आय वॉन्ट टू, किंवा मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय, अजिबात नाही. दिस इज अ सायकॉलॉजिकली प्रूव्हन टेक्निक विच सायकॉलॉजिस्ट यूज फॉर ट्रीटिंग डिप्रेशन, एन्झायटी, अशा ज्या गोष्टी ट्रीटमेंटसाठी ही टेक्निक वापरली जाते. आणि त्यामुळे ही सायंटिफिक टेक्निक आहे. परंतु फक्त आपण काय त्याचा वापर फक्त आपल्या इंग्लिशच्या फोबिया दूर करण्यासाठी आपण तो वापरणार आहोत. कारण की बघा, फोबिया का बरं आहे, तर एकट्यात बोलताना तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला सेंटेन्सेस फॉर्म करताना इश्यू होत नाही, तुम्हाला लिहिताना इश्यू होत नाही. पण जेव्हा तुम्ही 4 लोकांसमोर जाता तेव्हा तुम्हाला इश्यू होतोय. याचा अर्थ त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला फक्त एक्सपिरियन्सेस चेंज करण्याची गरज आहे. बॅड एक्सपिरियन्सेसकडनं गुड एक्सपिरियन्सेसकडे जाणारी जी जर्नी असेल ती आपल्याला फक्त करायची आहे. आणि ती कशी करायची आहे ह्यात मी तुम्हाला खूप सहज हेल्प करू शकतो, कारण मी स्वतः ती जर्नी पार पाडलेली आहे. ओके. सो आता ही जी टेक्निक आपण वापरणार आहोत, या टेक्निकचं एक स्पेसिफिक नाव आहे, ज्याला आपण म्हणत असतो ग्रेडेड एक्सपोजर टेक्निक. आता ग्रेडेड एक्सपोजर टेक्निक म्हणजेच मी आत्तापर्यंत तुम्हाला जे एक्सप्लेन केलं तेच आहे की बॅड एक्सपिरियन्सेसकडनं गुड एक्सपिरियन्सेसपर्यंत पोहोचण्याचा जो ग्रेडेड प्रवास आहे. ग्रेड म्हणजे काय समजतंय? म्हणजे फ्रॉम पॉईंट नंबर 1 टू पॉईंट नंबर 10, 2, 3, 4, 5, 6, 7 हे आहेत ग्रेड्स. तर ग्रेडेड एक्सपोजर आपण स्वतःला एक्सपोज करत जाणार आहोत. कुठे? आपल्या फोबियाकडे. प्रॉब्लेम हा नाही आहे की तुम्हाला इंग्लिशचा फोबिया आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही त्याला अव्हॉइड करताय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या फोबियाला अव्हॉइड करताय तोपर्यंत तो फोबिया तुम्हाला ओव्हरपॉवर करतो. ज्या क्षणी तुम्ही त्याला चॅलेंज करता, ज्या क्षणी तुम्ही त्याला फेस करायला सुरुवात करता, त्या क्षणी तो फोबिया तुमच्या डोक्यातनं बाहेर गेलेला असतो. बिकॉज ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, दिस इज ओनली इन युअर सबकॉन्शियस माइंड. हे तुमच्या फक्त डोक्यात आहे, हे खरं नाही आहे. सो आपण फक्त एवढंच करणार आहे की हळूहळू, एकदमच तर पॉसिबल होणार नाही आहे, कारण फोबिया तयार व्हायलाही तेवढा वेळ लागतो. आणि सबकॉन्शियसमध्ये तर हेच असतं की हे सर्व खरं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये तर तुम्हाला माझं म्हणणं अजूनही पूर्णपणे पटत नसेल, कारण तुमच्यामध्ये तुमची इंग्लिशची भीती खरी आहे, राईट. सो त्याच्यामुळे आपण त्याला हळूहळू चॅलेंज करत करत, हळूहळू फेस करत करत पुढे जाणार आहोत. आणि त्यासाठी आपण टेक्निक वापरणार आहोत ग्रेडेड एक्सपोजर. आपण स्वतःला एक्सपोज करणार आहोत त्या फोबियासमोर, चॅलेंज करणार आहोत त्याला, आणि हळूहळू एक 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 स्टेप घेऊन त्याला पूर्णपणे संपवून टाकणार आहोत. एक वेळ अशी येणार आहे की तिथून पुढे तुम्ही 4, 5, 100, 1000 लोकांसमोरही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलाल. लाईक आय स्पीक टुडे, आय डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. हाऊ मेनी पीपल आर इन फ्रंट ऑफ मी. So let me tell you how this technique works, how you are going to use this technique. So what you are going to do is, you are going to make a list, right? तुम्हाला एक रायटिंग प्रॅक्टिस यामध्ये थोडीशी करायची आहे. आणि लिस्ट कशी करायची आहे, तर आता मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. आता हे तुम्ही तुमच्या तुमच्या लेवल्सवरती स्वतःच्या प्रॉब्लेम किती मोठा आहे तुमचा, त्या लेवल्सवरती ह्यामध्ये मॉडिफिकेशन्स करणार आहात. ओके. So, for example, let me take an example which I have already taken, my phobia of water. ओके. मला जी पाण्याची भीती होती, मी काय करणार की पहिल्यांदा मी एक लिस्ट तयार करणार आहे ग्रेडेड एक्सपोजरची. आणि ती कशी की मी हेडलाईन देणार एका कोऱ्या पेजवरती की माय वॉटर फोबिया अँड माय सोल्युशन्स टू विन ओव्हर इट. ओके. अशी एक हेडलाईन देईल. आणि मग, आणि ऑफकोर्स इंग्लिशमध्येच लिहिण्याची गरज नाही, पॉसिबल असेल तर इंग्लिशमध्ये लिहा अथवा मराठीत लिहिलं तरी चालेल. मग तुम्ही काय करणार आहात, तुम्ही असं करणार की फ्रॉम पॉईंट नंबर 1 टू असे तुम्ही 10, 20, 25 जितके पॉसिबल होतील तितके पॉईंट्स बनवणार आहात. मग तो ग्रेड कसा असेल बघा. पॉईंट नंबर 1 हा मोस्ट कम्फर्टेबल, पॉईंट नंबर 1 विल बी मोस्ट कम्फर्टेबल ॲक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट फोबिया, की तुम्ही एवढं तर करूच शकता. अशी मोस्ट कम्फर्टेबल ॲक्शन त्याच फोबियाशी रिलेटेड असेल. आणि जी 10, 15, 20 म्हणजे जिथे ते संपेल तुमची लिस्ट, ती असेल मोस्ट अनकम्फर्टेबल ॲक्शन, की ती तुम्ही करूच शकत नाही आता. ओके. तर ती तुम्ही लिस्ट बनवायला घेणार आहात. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की यार माझा पाण्याचा फोबिया आणि त्याच्याबद्दल माझे सोल्युशन्स, माझे ग्रेड्स. आणि पहिला पॉईंट मी लिहितो की जी मोस्ट कम्फर्टेबल ॲक्शन आहे, की जी ॲक्च्युली मी करू शकतो, मला त्यासाठी फार भीती वाटणार नाही, मी कम्फर्टेबल राहील. जसं की मी लिहिल की वॉचिंग videos of people swimming in swimming pool.
राईट. तर मी असं म्हणेल की चला यूट्यूबवरती स्विमिंग पूलमध्ये वेगवेगळे लोक जे पोहतात त्यांचे टेक्निक्स वगैरेचे व्हिडिओज मी बघेन. आता फोबिया आहे मला, म्हणजेच काय की मला इव्हन तो व्हिडिओ बघताना सुद्धा मला विशेष आवडत नसतं. परंतु ही एक अशी ॲक्शन आहे की जी मी करू शकतो. राईट. म्हणजे त्याच्यात मला फार भीती वाटत नाही आहे, कारण मला हे कळतं आहे की हे यूट्यूबवरती मी बघतोय, हे फक्त व्हिडिओज आहेत. म्हणून मी पहिली ॲक्शन ती लिहिली. मग दुसरी ॲक्शन त्याच्यापेक्षा थोडीशी अनकम्फर्टेबल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉचिंग व्हिडिओज ऑन हाऊ टू स्विम. राईट. डायरेक्टली स्विमिंग कशी करायची याबद्दलची व्हिडिओज मी बघणं, ते जरा मला थोडंसं अजून भीतीदायक असेल की यार हे जरा भयंकरच दिसतंय, आहे की नाही. तर तो सेकंड नंबर असेल माझा, मग माझा थर्ड नंबर असेल, माझा फोर्थ नंबर असेल, माझा फिफ्थ नंबर असेल, आणि माझा लास्ट किंवा 10-15th नंबर असा असेल की अशा ॲक्शन्स मी लिहित राहील की ज्या अनकम्फर्टेबल होत जातील पाण्याच्या संदर्भात किंवा पोहण्याच्या संदर्भात. आणि लास्ट ॲक्शन माझी असे असेल की जम्पिंग इन अ फ्लोईंग रिव्हर, or jumping in the sea, or jumping in the pond, or jumping in the 16 feet swimming pool, whatever. राईट. असं काहीतरी की जे माझ्यासाठी भयंकर अनकम्फर्टेबल आहे, म्हणजे त्याचा मी आत्ता विचार जरी केला तरी पण मला घाम फुटतो. ही माझ्यासाठी सगळ्यात शेवटचा ग्रेड असेल. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा इंग्लिशचा चार्ट बनवायचा किंवा इंग्लिशची लिस्ट बनवायची. फॉर एक्झाम्पल जर मी ती बनवायला तुम्हाला हेल्प करायची असेल तर मी कसं म्हणेल की पहिला माझा मोस्ट इझिएस्ट ॲक्शन त्याबद्दलची असेल की टॉकिंग इन इंग्लिश विथ माय सेल्फ एव्हरी डे फॉर 10 मिनिट्स. राईट. आता तुम्हाला ऑलरेडी इंग्लिश बोलण्याचीच भीती वाटते. मग पहिली ॲक्शन माझ्यासाठी काय असेल की स्वतःसोबत एक 5 मिनिट 10 मिनिट इंग्लिश बोलणं. हे अनकम्फर्टेबलच ॲक्शन आहे माझ्यासाठी, पण इझिएस्ट आहे कारण मी स्वतःसोबत बोलतोय. मग दुसरं काय असेल, स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर, लुकिंग इन टू माय ओन आईज अँड स्पीकिंग टू माय सेल्फ इन इंग्लिश. आता इथे थोडासा म्हणजे कम्फर्ट कमी होतोय, बिकॉज आता मी ॲटलिस्ट माझ्या स्वतःकडे बघून बोलतोय. सो त्याच्यामुळे ती थोडीशी भीती अजून असू शकते त्या बाबतीत. त्याच्यानंतर असू शकतं की टॉकिंग विथ माय फॅमिली मेंबर फॉर 2 मिनिट्स ऑर 1 मिनिट, ज्यांच्यासोबत मी कम्फर्टेबल आहे, माय सिस्टर, माय ब्रदर, माय मदर, माय फादर, हू एव्हर. राईट. किंवा असंही असू शकतं की फॅमिली मेंबर्स आपले कोणी इंग्लिश बोलत नाही, सो टॉकिंग विथ माय बेस्ट फ्रेंड ओव्हर ॲटलिस्ट अ कॉल फॉर 1 मिनिट ऑर 2 मिनिट्स. राईट. की ज्यांच्यासोबत मी इंग्लिश बोलू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक व्यक्ती असू शकतो की तुम्ही जर त्याला मदत मागितली की यार मी रोज तुला 1 मिनिट कॉल करत जाईल आणि 1 मिनिट मी इंग्लिशमध्ये बोलत जाईल, तर तू प्लीज मला तेवढी हेल्प करशील का. आणि मला असं वाटतं की जनरली जे चांगली तुमच्याबद्दल विचार करणारे लोक असतील ते नाही म्हणणार नाहीत. सो ती एक अशी फिअर आहे की अरे यार जरा अवघडच आहे ते. राईट. पण ते आपण लिहिणार. त्यानंतर तुम्ही लिहू शकता की टॉकिंग फॉर 5 मिनिट्स ओव्हर अ कॉल विथ लेट अस से कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह. फोनचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असतात किंवा कुठल्याही सर्व्हिस सेंटरला तुम्ही फोन लावा. तुमच्या घराचे जे अप्लायन्सेस असतील, फ्रीज असेल, AC असेल, टी व्ही असेल, तर त्याच्या अप्लायन्सेसचा काहीतरी जर प्रॉब्लेम असेल तर त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला फोन लावा आणि त्यासोबत कंप्लीट प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत इंग्लिश बोलायचं. आता हे जरा जास्त अनकम्फर्टेबल असू शकतं की नाही यार सर मला नाही जमणार, पण तुम्हाला लाजण्याचं काय काम आहे. तुम्ही त्याच्याकडनं वस्तू विकत घेतली, त्याचं काम आहे तुम्हाला सर्व्हिस देणं, आणि तुम्ही कितीही खराब इंग्लिश बोलत असला तरीही त्याचं काम आहे तुम्हाला सर्व्हिस देणं. सो त्याच्यामुळे डोंट वरी. आणि लास्टवाला मग तुमचा असू शकतो की टॉकिंग इन फ्रंट ऑफ द क्राऊड ऑफ लेट अस से 100 पीपल, किंवा गिव्हिंग कंप्लीट प्रेझेंटेशन इन इंग्लिश फॉर ॲन आवर, or giving complete interview in English, or speaking in English for continuously for 1 hour, 2 hours, or half an hour. जे काय असेल, जे तुमच्यासाठी सगळ्यात अवघड टास्क आहे, हा टास्क तुम्ही सगळ्यात शेवटी लिहिणार. आता हे काय केलं आहे, तुम्ही ग्रेडेड एक्सपोजरचा पॅटर्न तयार केला आहे आणि आजपासूनच काय करायची, ह्या लिस्टवरती काम करणं सुरू करायचं आहे. जो इझिएस्ट टास्क आहे तो आजपासून सुरू करायचा आहे आणि जेव्हा तो टास्क संपेल त्याला तुम्ही कम्फर्टेबल होऊन जाल. म्हणजे तिथून पुढे त्याबद्दल भीतीच वाटणं बंद होणार आहे. म्हणजे काय, पहिला टास्क कोणता होता आपला की स्वतःसोबत 2 मिनिट इंग्लिश बोलायचे आणि ती पण आरशात नाही बघून, नुसती सहज बोलायची 2-5 मिनिट. आणि मग तो टास्क तुम्ही 1-2 दिवस करा. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल अरे आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन स्पीकिंग इंग्लिश विथ माय सेल्फ, तो टास्क टिक करून टाकायचा आणि वाटल्यास त्याच्यावरती अशी पूर्ण रेष मारायची, खोडून टाका खरखर करून. फक्त पेज नका फाटू देऊ, कारण ते कामाचं आहे आपल्या. कारण की ती फिअर गेली आहे तुमच्यातनं. आता तुम्हाला स्वतःसोबत बोलायचं बिलकुल भीती वाटत नाही. मग आरशाचा विषय येतो. आरशासोबत जेव्हा बोलताना कम्फर्टेबल व्हाल, खोडून टाका, एकदम जोरात खोडून टाका, खुश व्हाल तुम्ही. रेड पेननं खोडून टाका की ही फिअर आता माझ्या आयुष्यात नाही. असं करत 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 या ग्रेडेड पॅटर्न तुम्ही फार तर 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, डिपेंडिंग ऑन हाऊ मच फिअर यू हॅव गेन्ड सो फार. तुम्ही किती अक्युम्युलेट केलेली आहे फिअर.
त्यावरती ठरेल की किती वेळ लागेल, परंतु वन फाईन डे देअर विल बी अ शायनिंग सन इन युअर लाईफ that on that day you'll speak in English confidently, fluently, without being afraid, scared of anyone or anything. And you'll be proud of yourself. And I'll be proud of you. And that's not difficult. See the logic behind it. If everybody around you who is your age, who has come from the same town that you have, who has come from the same school that you have, is speaking in English, it means that it is not difficult, or there is no logical basis that you cannot speak in English. There is only psychological basis that you cannot speak in English, and just we are going to erode that psychological basis only. राईट, आपण फक्त त्याच्यावरती अटॅक करतोय आणि ती सायकोलॉजी तुमच्या डोक्यात बसलेली ना तेवढी फक्त काढून टाकतोय, एलिमिनेट करतोय आणि तुम्हाला मोकळं करतोय इंग्लिश बोलण्यासाठी. बिकॉज ॲज आय ऑलवेज से, इंग्लिश इज अ ब्युटिफुल लँग्वेज. जस्ट start exploring it. All right, so I believe this solution should work for you. I believe you have understood and you are convinced that this solution is going to work for you. So start working on your problem. Stop procrastinating. Stop avoiding your fears and start speaking fluent English with Edunation Speakers Academy. Have a great day ahead. Happy speaking to you.